श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायण करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी, आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो। पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमाचे जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच, पण आपण जे गुरुवारचं लक्ष्मीव्रत करणार आहोत हे सुद्धा आपलं सफळ संपूर्ण होतं। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिना 2025 कधीपासून सुरू होत आहे, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार कधी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे, हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यामध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे। या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो। बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही। मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल व आपण आणायची ती, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं। किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून, आणि ते पाणी तुम्ही एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालतं। बघा, या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं। ते असं की तुमच्याकडे जलकार निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्यामध्ये 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तरात्री 4:59 असं दिलेलं आहे, आणि त्यानंतर 19 तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आणि 20 तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे। आता उदय तिथीनुसार 19 तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि 20 तारखेला सकाळी 7:12 अमावस्या संपत आहे। म्हणजे 20 तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे। 20 तारखेची अमावस्या तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे, म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत। त्यामुळे आपण 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि 18 डिसेंबर 2025 हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे। मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबर 2025 होत आहे, पण त्या दिवशी शुक्रवार आहे। मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 असणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबर 2025 असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 असणार आहे आणि 18 डिसेंबर 2025 शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम। माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी दारिद्र्य आणि रोजची किरकिर आहे, भांडणं आहेत, आजारपण आहे, वास्तुदोष आहे, या सगळ्या दोषामुळे होणारे जे त्रास आहेत ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो। त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचं लेपन करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने लेप किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याचं पानाचं तोरणसुद्धा लावायचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर, गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला हळदी कुंकुमार्चन करायचं आहे। त्यावर जमलं तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, पण हे शक्य नसेल तर 108 वेळा माता लक्ष्मीची जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणून कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि सायंकाळची पूजा झाल्यानंतर रात्री हा उपवास सोडतात,
हो, हे असंच करायचं असतं. पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना, तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थामध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो. तिखट मीठ फक्त रात्री उपास सोडताना जेवताना आपल्याला एक खास वेळेला खायचा असतो आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास सुटतो. दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो, पण ते गोड खायचे असतात. तुम्ही फळं खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे खाऊ शकता, रताळे खाऊ शकता, पण तिखट मीठ टाकून फराळाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही. खरी पद्धत ही अशी आहे, बघा तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी पद्धत असेल ना, त्यानुसार तुम्ही हे व्रत करू शकता. पण हे खरी पद्धत आहे ते तुम्हाला मी सांगितलेली आहे. शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही. दुसरा महत्त्वाचा नियम सात्विक हा अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचा नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो. त्यामुळे या दिवशी जेही काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत, भाज्या वरण, त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आहे. कारण कांदा लसूण हा तामसिक पदार्थ बनले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी पदार्थामध्ये याचा वापर केला जात नाही. तुम्हाला या दिवशी वरण भात भाजी पोळी जोही काही बनवायचा असेल तो बनवा, पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे. माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसराच्या 2 पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता, तांदळाची बनवू शकता, रव्याची बनवू शकता किंवा मखाण्याची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. आता जर एखादा गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायचं आहे आणि उपवास करण्याचा आहे. तो गुरुवार तुम्ही 4 गुरुवारमध्ये काउंट करू शकता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. आता बरेच जण म्हणतात की आमच्या एखादा गुरुवार सुटला मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का? तर बघा, बरेच जण म्हणतात हे हो करावं, पण खऱ्या अर्थाने ही मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं. पण शेवटी काय, तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे. पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मी व्रत असतं, मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल, फरशी नाही पुसली तर कशी चालेल, पूजा मांडणी करायची असते, मग उपवास असतो, केस न धुता उपवास कसा करायचा? तर मैत्रिणींनो, गुरुवारी जर आपण केस धुतले, गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य आपल्या घरामध्ये येतं आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढताय, फरशी पुसताय, डोक्यावरून स्नान करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं, म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं, बुधवारीच फरशी वगैरे सगळी संध्याकाळी पुसून घ्यायची आणि गुरुवार काय करायचं, जिथे पूजा मांडणी आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते, पण बरेच जण मुद्दाम सकाळी ही पूजा करतात कारण दिवसभर आपल्या घरात ही पूजा राहते, घरातील वातावरण प्रसन्न राहतं. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालते. आता जर सकाळी तुम्ही पूजा करणारा असाल तर तुम्ही पूजा करून दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरतीसुद्धा तुम्ही करू शकता. मग संध्याकाळी काय करायचं, परत दिवा लावायचा, धूपदीप ओवाळायचं, जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचं नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचायची गरज नाही, पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथा वाचून सुद्धा वाचायची आहे आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. पहिल्या गुरुवारी वापरलेले नारळच आपल्याला 4ही गुरुवारी कळशावर वापरायचं आहे. समजा त्या नारळाला
तडा गेला असेल, त्या नारळामधलं पाणी आटलं असेल तर मग तो नारळ विसर्जित करायचा, प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन ते कळशावर ठेवायचा. आणि पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूची पूजासुद्धा केली जाते. जिथे भगवान विष्णूचा वास असतो, ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून, ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता. आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज 21 वेळा म्हणू शकता, किंवा तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल. संस्कृत म्हणून का मराठी म्हणून दोन्हीही तेवढंच प्रभावी आहे. फक्त फरक एवढा आहे, मराठी व्यंकटेश स्तोत्र 108 ओव्याचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 15 ओव्याचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज 21 वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवासुद्धा करू शकता. याशिवाय संकल्पयुक्त 1, 3, 5, 7, 11, 21 सत्यनारायणसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. किंवा मग फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिनाभर तुम्ही वाचा. किंवा तुम्हाला जर वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर 1 वेळा ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका. बघा त्याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात. तसेच तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणत दररोज आपल्याला देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण देखील करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता, भगवद्गीता तुम्ही वाचू शकता, किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता. म्हणजे कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचे पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, विष्णू सहस्त्रनामावली म्हणू शकता, वेगवेगळे पारायण करू शकता. काहीच शक्य नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना 1 तुळशीपत्र तर नक्कीच अर्पण करू शकता. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे. मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि काही कारणाने, काही अडचणीमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं झालं नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरा. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 1, 3, 5, 7, 11, 21 असे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करू शकता. बघा, खूप मोठी पूजा मांडणी, खूप मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं नाही. या साध्या सोप्या गोष्टी, साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरीसुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात. शेवटी काय, श्रद्धा, भक्ती आणि विश्वास महत्त्वाचा आहे. तरी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.